नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य ते बघूया। आज आपण बनवणार आहोत पालक दाल तडका आणि लाल भोपळ्याच्या तिखट पुरी बनवणार आहोत। आज भोपळा चिरून घेतलेला आहे, आता त्याला आपण किसून घेऊ। अशा पद्धतीने मी भोपळा किसून घेतलेला आहे। भोपळा किसून झालेला आहे। आता आपण याला एक परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने परातीत काढून घ्यायचं आहे। पुरीसाठी मसाला बनवून घेऊ। मिक्सरचा जार घेतला आहे, त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलेले आहे। इथे मी लाल मिरच्या भिजत घातलेल्या होत्या, त्या लाल मिरच्या पण आपण या जारमध्ये टाकून घ्यायच्या आहे। ज्या पाण्यामध्ये मिरच्या भिजत घातलेल्या होत्या तेच पाणी या मिरचींना बारीक करण्यासाठी तेच पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। हे सारण बनवून घ्यायचं आहे। आता मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे। हे सारण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधनं। बघा, अशा पद्धतीने सर्व सारण काढून घेतलेलं आहे मिक्सरमधनं। परातीमध्ये आपण लाल भोपळा किसलेला काढून घेतलेला होता, त्याच परातीमध्ये आपण आता गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आता एक वाटीभर बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। आणि जो मसाला आपण काढलेला होता तो पण टाकून घ्यायचा आहे। एक अर्धा लिंबू निचोडून घेतलेला आहे। जिरं टाकलेलं आहे, तीळ टाकून घेतलेली, ओवा टाकून घेतलेला आहे, मीठ टाकून घेतलेले आहे आणि कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे गरजेनुसार। आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एक पळीभर तेल घातलेलं आहे मी याच्यामध्ये। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे कणिक तिमून घ्यायची याची। अशा पद्धतीने कणिक तिमून घ्यायची आपल्याला। कणिक तिमून झालेली आता याला आपण असंच राहू द्यायचे 5-10 मिनिटं। इथं मी पालक घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता ह्या पालकला आपण व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पालकला मी चिरून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने पालक चिरून घेतलेली आहे मी। पालक चिरून झालेली आहे। एक वाटीभर तुरीची डाळ घेतलेली आहे, तिला आपण आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि या डाळीला आपण शिजवून घेणार आहोत। अशा पद्धतीने तूर डाळ धुवून घेतलेली आहे मी। 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून झालेली, याच्यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मीठ टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार, हळद टाकून घेतलेली गरजेनुसार, थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे। गॅसवरती ठेवू आता या कुकरला आपण। आता जी पालक आपण चिरलेली होती तिला पण आपण कुकरमध्ये टाकून शिजवून घेणार आहोत। तूर डाळ शिजवून घेतलेली आहे, 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। छान शिजलेली आहे डाळ, बघा खूप छान शिजलेली आहे व्यवस्थित। पालक ठेवलेले शिजवायला, पालक पण शिजवून घेतलेलं आहे। पालक दाल तडक्यासाठी आता मसाला बनवून घेऊ। त्याच्यासाठी एक जार घेतलेला आहे मिक्सरचा, त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलेलं आहे, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, 2 चमचे लाल तिखट
टाकून घेतलेलं आहे, हळद टाकून घेतलेली आहे, जिरे टाकून घेतलेलं आहे, गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता हे मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे। मिक्सरमधनं काढून झालेलं आहे, थोडंसं पाणी टाकून परत बारीक करून घ्यायचं आहे त्याला, अशा पद्धतीने। आता हे बारीक झालेलं आहे, पालक शिजून झालेली आहे। आता कांदा कापून घ्यायचा आहे, कांदा चिरून झालेला आहे। आता टमाटा चिरून घेऊ, अशाच पद्धतीने टमाटा पण चिरून घेतलेला आहे। एक कढई घेतलेली आहे, तेल टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार, बटर घातलेलं आहे गरजेनुसार। हे बटर आता वितळू द्यायचं आहे, त्याच्यामध्ये आता जिरं टाकून घ्यायचं आहे, कांदा टाकून घ्यायचा आहे आणि याला असं चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। कांदा परतून झालेला आहे, याच्यामध्ये आता जे आपण वाटण काढलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। टमाटा टाकून घ्यायचं आहे, परत मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ टाकलेलं आहे त्याच्यात गरजेनुसार आणि डाळ टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने डाळ मिक्स करून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायचे आहे। याच्यामध्ये आता पालक टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं याच्यामध्ये जे पालकचं पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला, परत मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीने तडका तयार आहे, पालक तडका। एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे गरजेनुसार, त्याच्यामध्ये आता राईचा तडका द्यायचा आहे। राई टाकून घेतलेली आहे, 2 लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहे, हिंग टाकून घेतलेला आहे गरजेनुसार आणि लाल तिखट टाकून घेतलेले आहे आणि आता याला आपण तडका देऊन घेऊ। तडका देऊन झालेला आहे, दाल पालक तडका तयार आहे। आता राईससाठी पाणी गरम ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा लिंबू निचोडून घेतलेला आहे। तांदूळ धुतलेले होते ते टाकून घेतलेले आहे। भात आता तयार आहे। आता पुरी लाटून घ्यायची आहे। मी थोडासा गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि तो आता लाटून घ्यायचा आहे। थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि ह्या गोळ्याला त्याच्यावर ठेवून लाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी पुरी लाटून घेतलेली आहे। बघा, अशा पद्धतीने मी पुरी लाटून घेतलेली आहे। जास्त जाडही नाही आहे, बारीकही नाही। अशा सर्व पुऱ्या मी अशाच पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत। पुऱ्या याच पद्धतीने लाटून घेतलेल्या आहे मी। आता तळून घ्यायचं आहे। बघा, पुरी टाकलेली तेलामध्ये, अशा पद्धतीने पुरी फुगलेली, छान फुगलेली पुरी बघा। आणि आता एक प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला। काढून घेतली आहे पुरी। सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहे। इथं मी अशाच पद्धतीने संपूर्ण पोळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण प्लेट तयार करून घेऊ। आता हा दाल पालक एक बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने एक बाउलमध्ये दाल तडका काढून घेतलेला आहे। अशा पद्धतीने मी प्लेट तयार करून घेतलेली आहे। दाल पालक आणि लाल भोपळ्याच्या पुऱ्या तयार आहेत खाण्यासाठी। अशाच रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट पण करा।